नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि येणाऱ्या भागात जबरदस्त असा ट्विस्ट तुम्हाला दिसणार आहे। मैपतने फिल्डिंग लावली आहे दामिनीकडे, त्यामुळे साक्षीला त्रास देणाऱ्या कॉन्स्टेबलला दामिनीने जागेवर सस्पेंड केलंय। प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप खास आहे। तर काल कोण कोण लाईव्ह आलं होतं, छान वाटलं मला खूप। बरेच जण लाईव्ह होते, खूप जणांच्या कमेंट्स होत्या, त्या कमेंट्स स्क्रोल करत होत्या ना सारख्या प्रेक्षकांनो, त्यामुळे काही जणांच्या कमेंट्स मला पटापटा दिसल्या नाही, त्या बाबतीत सॉरी हं। आणि माझ्या मुलाचं नाव शार्दूल आहे आणि मुलीचं नाव मृण्मयी आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं होतं। तर आजच्या भागात काय झालं ते बघत राहा। प्रियाचं आणि या अर्जुन सायलीचं भांडण कंटिन्यू चालू आहे। प्रिया म्हणत असते हिने मुद्दाम केलेलं आहे माझ्यावर लक्ष ठेवायला। प्रतापराव म्हणतात त्यासाठी घरात कॅमेरा लपून ठेवायचा, एवढ्यात खालच्या थरावर जायचं। मग आता पूर्णाजी म्हणतात मला विश्वासच बसत नाहीये, आपल्याच घरात आपल्यावर पाळत ठेवते का ही। अर्जुनला खूप राग येत असतो कारण सायलीला खूप ब्लेम केलं जातंय। या कल्पनाताई म्हणतात माझा आहे ना विश्वास पूर्ण, याहो या घरामध्ये ही मुलगी राहते ना, तिथे काहीही होऊ शकतं, आपण हिला सून म्हणून स्वीकारावं म्हणून हिची ही धडपड चालू आहे। अर्जुनला एवढा राग येतो आणि सडेतोड उत्तर देतो। प्रेक्षकांनो, अर्जुन मजा येते हा आजचा भाग ऐकायला। कल्पनाताई म्हणतात आपण कसे खोटे आहोत आणि ही कशी खरी आहे हे हिला दाखवून द्यायचंय। प्रिया म्हणते सायली अगं स्वतःची लायकी ओळखून वागायला शिक, सुभेदारांची सून होण्याची तुझी लायकीच नाहीये ग। आता मात्र अर्जुनच्या डोक्यावर गेलंय पाणी, तो म्हणतो बस झालं तन्वी, पुरे झालं आता। माझ्या बायकोने जर तुझ्या खोलीमध्ये मोबाईल लपवला असेल तर झाली असेल तिची चूक, त्यावरती तिला एवढं ऐकवायची गरज नाहीये। मग प्रिया म्हणते 1 मिनिट, जर कॅमेरा लपवला असेल तर म्हणजे काय रे अर्जुन, तुला काय वाटलं मी खोटं बोलते? विचार ना तुझ्या बायकोला, विचार तिला, विचार लपवला की नाही तिने माझ्या रूम मध्ये कॅमेरा। आता अर्जुन सायलीकडे बघतो पण पूर्णाजी आधी सायलीला विचारतात हो मला कळायलाच हवं हा सगळा काय प्रकार आहे। काय ग सायली, तू हा फोन खरंच तन्वीच्या खोलीमध्ये लपवला होतास का? आता सायली हो असं उत्तर देते। ती काही बिचारी खोटं बोलत नाही, खरं तर तिने खोटं बोललं असतं तरी चाललं असतं, पण तो तिचा प्रामाणिकपणा आहे तोही पूर्णाजीला काही दिसला नाहीये। पण अर्जुनने मात्र सगळे हिशोब चुकते केलेत। आता जेव्हा सायली हो म्हणते तेव्हा पूर्णाजीला येतो राग, अश्विन तर वाटेल ते बोलायला लागलाय। प्रिया म्हणते आता बोल ना अर्जुन बोल, स्वतःची बायको चुकली आहे म्हणल्यावर घालशील पांघरून, माझ्याकडनं काही चूक झाली तर फटाफटा बोलतो ना मला। मग आता अर्जुन बिचारा खरंच निशब्द झालाय। आता प्रतापराव म्हणतात तू हे का केलं? कल्पनाताई म्हणतात अगं बोल, आता बोल ना, आधी नीचपणा करायचा आणि आता मान खाली घालून गप्प बसायचं, असं चालणार नाही बरं का। आता सायली म्हणते आई बाबा माझं चुकलं, मला माफ करा, माझी चूक झाली होती। हे बघा मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांचा प्रियावर खूप जीव आहे, माझा असा वाईट उद्देश नव्हता हो, ती या घरची सून आहे, मी आधीच मान्य केलंय हे सगळं, पण तिच्या वागण्यात खरेपणा नाही आई बाबा, त्यासाठी मी हे सगळं केलं, मला जाणून घ्यायचं होतं ती हे तुम्हाला फसवायसाठी करते सगळं आणि आम्हालाही याबाबतचे पुरावे यावे म्हणून मी सगळं हे केलं। कल्पनाताई म्हणतात बस कर आता, मला ऐकवत नाहीये हे सगळं। आता प्रिया म्हणते मी आई बाबा आणि पूर्णाजीला फसवतेय हे तू म्हणूच कसं शकते, तू स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी मला वाईट ठरवते का ग सायली। प्रेक्षकांनो, चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, ते प्रियाकडे बघून कळतं। प्रिया आता सायलीलाच ब्लेम करते। आता अश्विन म्हणतो अगं तन्वी तुला या घरामध्ये मान सन्मान मिळतो ना, तो हिला मिळत नाही, तो हायचा प्रॉब्लेम आहे। आता मात्र खूप जोरात ओरडतो अर्जुन आणि म्हणतो अश्विन बस कर, तुझी बायको खोटेपणा करतीये हे आम्हाला त्रास होतोय, हे आम्हाला मान्य नाहीये। त्यावर अश्विन अर्जुनलाच ऐकवतो, आला लगे बायकोची बाजू घ्यायला, हा काय करतोय, काही वेगळं करतोय का? पण असो काय असतं ना प्रेक्षकांनो, एखाद्याच्या बाजूने झुकतं माप असलं की हे असंच ऐकवलं जातं। असो पण अर्जुन म्हणतो हे बघ अश्विन, ज्या दिवशी माझ्याकडे पुरावे आले ना त्या दिवशी मी सिद्ध करेल की ही तन्वी किती फ्रॉड मुलगी आहे आणि त्या दिवशी तुमचे तोंड गप्प बसतील। आता मात्र प्रतापराव म्हणतात अर्जुन तन्वी सुभेदारांची सुने हे लक्षात ठेव। त्यावर अर्जुन म्हणतो हे तिला लक्षात ठेवायला सांगा ना डॅड, मग या घरामध्ये रोज रोजची नाटकं होणारच नाही। प्रिया लागते मोठ्या मोठ्याने ड्रामा करायला, रडते पडते आणि म्हणते बघ पूर्णाजी बघ, शेवटी चूक सायलीने केली तरी सुद्धा मलाच ऐकून घ्यावं लागतंय, मीच चोर ठरले, मीच फ्रॉड ठरले ना। अश्विन बघ मी तुला म्हणाले होते ना अर्जुन सायली जोवर घरात आहे तोवर ते आपल्याला सुखात नाही राहू देणार। मग अश्विन म्हणतो हो ग तन्वी दिसतच येते मला। आता लगेच ड्रामा करते प्रिया, बाहेर जायचा, या घराच्या बाहेर जायचा, खरं तर जाऊ द्यायला पाहिजे होतं तिला।
अश्विन म्हणतो हे दोघं जण या घरात आहेत तोपर्यंत आपल्याला सुख कसं मिळू देतील हे. त्यावर प्रिया म्हणते अरे हे दोघं कुठेही नाही जाणार रे अश्विन, हे दोघं इथेच ठिया मांडणार आहेत. चल आपण दोघं बाहेर जाऊ, आपल्याला शांततेची गरज आहे. चल रे अश्विन आपण दुसरीकडे राहायला जाऊ. खरं तर तिने असं बोलल्यानंतर पूर्णाजीने तिला ओरडायला हवं होतं, पण पूर्णाजी गोडी गोडी बोलतात, नाही ग बाई तन्वी असं बोलू नको ग बाई, कसं तरी होतंय मला. प्रिया म्हणते पूर्णाजी मी रोज येईल ग इथे, मी तुझ्याशी रोज गप्पा मारेल अगं, पण मला जाऊ दे ग. अश्विन आपण हवं तर रस्त्यावर राहू, पण मला नकोय, सगळं नकोय रे मला. आता लगे दोघंचे दोघं ड्रामा करून लागली, एकमेकांचा हात धरून निघाले बरं का प्रेक्षकांनो. आता प्रिया विचार करते अरे कोणीतरी जिभा उचला, नाही तर खरंच मला रस्त्यावर राहायची वेळ येईल. हिला राहूच द्यायचं असतं प्रेक्षकांनो, मग मजा आली असतीची. असो, पण आता लगेच कल्पनाताईंना कळवळा येतो. कल्पनाताई म्हणतात थांब तन्वी थांब, अगं दुसऱ्यांच्या चुकांसाठी तू कशाला रस्त्यावर राहशील. ज्यांनी चूक केली आहे ना त्यांनी या घराच्या बाहेर जावं. स्वतःच्या धीराचा आणि जावेचं चोरून रेकॉर्ड करणारी मुलगी मला या घरात नकोय. आता बघा प्रेक्षकांनो, अर्जुनने सॉलिड उत्तर दिलंय. काय ग मम्मा, म्हणजे हे सगळं माझ्या बायकोने मोबाईल लपवला तन्वीच्या रूम मध्ये म्हणून ऐकवताय ना तुम्ही. पण काय ग मम्मा, जेव्हा अस्मिताई आमच्या रूम मधल्या गप्पा चोरून ऐकायची तेव्हा तुझे रूल कुठे गेले होते ग? का ती मुलगी आहे म्हणून तिला वेगळी ट्रीटमेंट द्यायची आणि माझी बायको तुझी सोन आहे म्हणून तिला वेगळी ट्रीटमेंट द्यायची, असं काही आहे का तुझ्या तत्वामध्ये? त्यावर आता कल्पनाताई चुपचाप बसल्यात बरं का. मग अर्जुन म्हणतो ही तन्वी, हिने आपल्या घरात आतापर्यंत काय नाही केलं, हिने दागिने चोरले, दाराबाहेर ऐकून आमचे सतत बोलणे ऐकत असते, ही आमच्या बेडरूम मध्ये येत असते. अरे केवढी मोठी यादी सांगू मी हिच्या पापांची. नाही म्हणजे मला शुअर आहे की त्या दिवशी जो काही ब्लँकेटचा गोंधळ होता ना तो हिनेच केला असणार आहे, हिनेच घातला असणार आहे सगळा गोंधळ. मी तर नव्हतो त्या दिवशी घरी, पण तुम्ही सगळे होते ना, पण तुम्ही बरोबर स्वतःच्या सोयीनुसार तो टॉपिक बंद केला का? कारण हे प्रूफ झालं होतं ना की तो काचेचा ग्लास तन्वीनेच फोडला होता. आता इथे थोडंसं त्यांनी मागचा भाग आपल्याला तो व्हिज्युअलाइज करून दिलाय. प्रियाच्या हाताला काच लागलेली असते, सायलीने ते सगळं सिद्ध केलेलं असतं, पण पूर्णाजी तरी तिच्याशी गोडगोड बोलतात. ही म्हणते झालं चुकून माझ्याकडून पूर्णाजी, आणि पूर्णाजीने तिला माफही केलेलं असतं. आता लगेच अश्विन कसा बोलतो बघा. वा वा तुझ्या बायकोने लगेच चुगली केलेली दिसते. त्यावर अर्जुनने अश्विनला उत्तर दिले अरे अश्विन, चुगली करणं आणि दिवसभर घरात काय काय झालंय ते सांगणं या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक असतो रे बाळा. पण आता बघा प्रेक्षकांनो, पूर्णाजी म्हणतात हे बघ अर्जुन, आता पूर्णाजी म्हणतात हे बघ अर्जुन, जेव्हा तन्वीने चूक केली होती तेव्हा मी तिला शिक्षा केली होती. पण आता अर्जुन म्हणतो हो ना केली होतीस ना, पण नंतर जेव्हा ती खोटं बोलली तेव्हा तू पुन्हा तिला घरात घेतलं होतं. जाऊ दे ना पूर्णाजी, हे सगळं नेव्हर एंडिंग आहे, कशाला उगाचच आपण वाद घालतोय या सगळ्यामध्ये. अरे अस्मिताताईने आणि या तन्वीने काहीही केलं ना तरी तुम्ही त्यांच्या चुकावर पांघरून घालतात, पण माझ्या बायकोने एक जरी चूक केली ना तर तुम्ही पुढच्या 6 महिने तिला टोचत राहता, बोलत राहता. माझ्या बायकोला तुम्ही कधीच माफ करत नाही, तुमची सवय झाली आहे मला आता. सायलीला वाटतं आता जरा जास्तीच वाद चिघळतोय, त्यामुळे सायली म्हणते आई बाबा पूर्णाजी मला माफ करावं, मी खरं सांगते प्रिया दिवसभर एकटी राहणार होती खोलीमध्ये म्हणून मी मोबाईल ठेवला होता तिच्या खोलीत, खरंच मला माफ करा. आता हे प्रतापराव बघा लगेच सायलीला म्हणतात हो हो तुझं चुकलंय ना, मग लगेच तन्वीची माफी माग, तिची माफी माग, तिला सांग की यापुढे तू असं कधीच करणार नाही म्हणून माग तिची माफी. आता मात्र सायली खरंच माफी मागायला जाते तेव्हा अर्जुन सॉलिड बोलतो. अर्जुन म्हणतो थांबा सायली, कोणाचीही माफी मागायची गरज नाहीये, आणि अशा लोकांची माफी मागायची असते ते लोक खरंच इनोसंट असतात, याच लोकांची माफी मागायची असते. तुम्ही आज जे काही केलं ना, तुम्ही तन्वीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी हे सगळं केलंय, पण मी हे सगळे प्रयत्न वारंवार करत राहणार आहोत. आम्ही दोघंही तन्वीचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी, आणि तसंही माझ्या बायकोला ज्यांच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे, ती त्यांच्याशी बरोबर चांगलंच वागते आणि त्यांची माफीही मागेल ती, पण तन्वीसाठी माझी बायको हात जोडणार नाही, कधीच नाही. अर्जुनने सॉलिड उत्तर दिला ना प्रेक्षकांनो, तन्वीसारख्या उद्धट मुलीची माफी मागायची गरज नाहीये, हे अर्जुनने सॉलिड सांगितलंय. आता तो सायलीला म्हणतो चला आता इथून काही गरज नाही तुम्हाला कोणाची माफी बिफी मागायची. भारी हा प्रेक्षकांनो, जेव्हा नवरा पाठीशी असतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी किती सोप्या होतात ना. अर्थातच सायली तशी आहे म्हणूनच अर्जुन तिची साथ देतो. कमाल दाखवलाय आजचा भाग प्रेक्षकांनो. आता अर्जुन सायलीला घेऊन चालला जातो बेडरूम मध्ये. आता यांना कोणाला बोलायला तोंडच राहत नाही ना, असं असतं प्रेक्षकांनो, भारी दाखवलंय. आता लगेच या कल्पनाताई म्हणतात जोपर्यंत ही पोरगी या घरात आहे ना तोपर्यंत अशीच भांडणं होत राहणार. प्रतापराव म्हणतात जाऊ दे,
हे बघ आता ना आपण एकदा तरी पडती बाजू घ्यायला हवी अगं, नाहीतर या घराचे 2 तुकडे होतील ग कल्पना. कधीतरी शांत बसायला हवं ग. या पूर्णाजी लगे रडाय पडायला लागतात. परमेश्वरा, माझी नातवंड, माझी सुना माझ्यापासून वेगळेच झाले, असा दिवस मला दाखवू नको रे देवा. मग हे प्रतापराव म्हणतात तू चल बरं पूर्णाई, शांत हो जरा. आता पूर्णाजीला त्यांच्या खोलीत नेलं जातं. कल्पनाताई पण निघून जातात. मग लगेच अश्विन रडतो म्हणजे जरा गिल्टी फील करतो आणि म्हणतो सॉरी ग तन्वी, तुझ्या बाबतीत खूप चुकीच्या गोष्टी घडतात, आय एम व्हेरी सॉरी. समोर कोणी नसताना माफी मागतोय बरं काही हा अश्विन तिची. तर आता लगेच प्रिया म्हणते जाऊ दे रे अश्विन, तू कशाला गिल्टी फील करतोय, अरे तू दिवसभराचा दमलेला आहे, थकलेला आहेस, चल बरं तू आराम कर, जेवून घे. मग कशाला इतका ड्रामा केला ना आधी, काय टाइमपास करते. पण अर्जुन आता जरा चिडतो सायलीवर रूम मध्ये गेल्यावर आणि म्हणतो हे काय केलं तुम्ही सायली, तुम्हाला कळतंय का तुम्ही किती मोठी चूक केली आहे आज. सायली म्हणते हो माझं चुकलं, पण मला असं वाटलं अश्विन भाऊजी आज दिवसभर घरी नाहीये, ती रूम मध्ये एकटी असेल, कधीतरी ती महिपतशी बोलेल ना, म्हणून मी हे सगळं केलं. खरंच माझा एवढाच उद्देश होता त्या मागचा. अर्जुन म्हणतो म्हणून तुम्ही तुमचा रूम तिच्या रूम मध्ये जाऊन लपवला का. सायली म्हणते अहो काहीतरी रेकॉर्ड झालं असतं ना त्यामध्ये, मग आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करता आलं असतं रेकॉर्डिंग दाखवून. अर्जुन म्हणतो अरे बाबा असे चोरून केलेले रेकॉर्डिंग कोर्टात चालत नसतं, ती प्रायव्हसी असं मोडल्याचा रूल होतो, तुम्हाला कळतंय का. आपल्या हाती काही जरी लागलं असतं तर त्याचा उपयोग 0 झाला असता, 0. सायली म्हणते हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. अर्जुन म्हणतो तेच म्हणतो ना मी, तुम्हाला मला सांगता नाही आलं का, तुमच्या मनात जेव्हा हे आलं तेव्हा मला येऊन बोलायचं ना, आपल्याला पुढच्या गोष्टी जरा टाळता आल्या असत्या. मग सायली म्हणते माझं चुकलं, खरंच माझ्या लक्षात नाही आलं, मला ना तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. अर्जुन म्हणतो अशी रिस्क घेऊन, अरे असं नसतं चालत सायली, अरे आधीच तर घरचे नीट वागत नाहीत तुमच्याशी आणि आता हे एवढं मोठं गोंधळ झालाय म्हटल्यावर कशाला नीट वागतील ते तुमच्याशी, सांगा बरं. आता तेवढ्यात अर्जुनला फोन आलाय हॉटेलमधनं, हे दोघं कॅन्डल लाईट डिनरला जाणार होते ना, अर्जुनचा सगळा मूड ऑफ झालाय. आता त्याने फोनवर सांगितलंय की तो कॅन्डल लाईट डिनर कॅन्सल करा, त्याचा बिचाऱ्याचा सगळा मूड गेलाय. पण असो सायलीचं जरा चुकलंय असं वाटतंय तर खरी, पण आता तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. अर्जुनने फोनवर सांगितलंय की मी ते टेबल बुक केलं होतं पण मी ते आता कॅन्सल करतोय. आता मात्र सायलीला खूप गिल्टी वाटतंय बरं का प्रेक्षकांनो, तिला वाईट वाटतंय. अर्जुन फोन कट करतो आणि म्हणतो काय कसला कॅन्डल लाईट डिनर आणि कसलं काय, कशाचा काही उपयोग झाला नाही. सायली म्हणते असं काय करता हो, आपण जाऊया ना नंतर केव्हा तरी, मी तुमच्यासाठी जेवायला घेऊन येते. हां अर्जुन म्हणतो नकोय मला. सायली म्हणते असं काय करता, माझं चुकलं मला कळतंय, पण अन्नावर नका ना राग काढू, चला ना जेवून घ्या ना. अर्जुन म्हणतो मला नाही काही बोलायचंय, तुम्ही जा बरं आता खाली. सायली आता विचार करते बापरे मी केवढा मोठा मूर्खपणा केलाय, आता सगळ्यांचा मूड ठीक करायला मी काय करू. आता प्रेक्षकांनो पुढचा सीन खूप खतरनाक दाखवलाय बरं का, त्यांनी सॉलिडच दाखवलाय. आता बघा त्या साक्षीला ना एक कॉन्स्टेबल लेडी आहे ती मारहाण करत असते आणि उगाच तिला टॉर्चर करत असते. साक्षीला ती बाई मारत असते जोरजोरात, साक्षी तिला ओरडत असते की ए मला मारू नको. आता ती कॉन्स्टेबल बाई म्हणते काय ग ए काय दाखवते काय ग, तुझा माज काय कांड केलंय ग, तू कशाला इथे आली आहे. साक्षी म्हणते मी जे काही केलंय ना त्याची शिक्षा मी भोगते, तुम्ही कशाला पुन्हा पुन्हा मला प्रश्न विचारताय. त्यावर साक्षीला ती लेडी कॉन्स्टेबल अशी गालाला जोरात दाबते आणि म्हणते जेवढं तुला विचारलं ना तेवढंच उत्तर दे, कशाला थोबाड वाजवते ग, खून केलायस म्हणे तू आणि खोटा भाऊ उभा केला, स्वतःच्या आईवर चिखलफेक केला, लाज नाही वाटते का तुला. महिपत आता साक्षीला मारताना बघतोय. साक्षी म्हणते ए माझा प्रश्न विचारणारी तू कोण आहेस, तुझ्या प्रश्नाची उत्तरं मी नाही देणार, तुझ्यासारख्या 50 बायका उभी करू शकते मी, मला माज दाखवायची गरज नाही आहे, चल निघ इथून. आता ती कॉन्स्टेबल जोरात मारते साक्षीला काडी आणि जोरात दोघी एकमेकींवर आरडाओरडा करत असतात. ती लेडी कॉन्स्टेबल म्हणते कोणी असू दे तुझा बाप, आता तुझी काही सुटका इथून होणार नाही. महिपतने ते ऐकलं आणि आता महिपतचा जीव एकदम खालीवर झालाय, पोरीसाठी त्याचा जीव खूप तुटतो प्रेक्षकांनो, आणि साहजिक आहे कोणीही बाप असो, चांगला असो वाईट असो, त्याचा जीव पोरीसाठी तुटणारच. आणि त्यातल्या त्यात त्याने साक्षीला मार खाताना पाहिलाय, त्यामुळे आता त्याचा संताप झालाय. महिपत आता बाहेर जातो आणि दामिनी देशमुखला कॉल लावतो. त्याला कदाचित दामिनीला हे सगळं सांगायचं असतं, पण दामिनी मात्र नेहमीप्रमाणे महिपतला इग्नोर करते. तरी सुद्धा महिपत वारंवार तिला कॉल लावत असतो, पण तरीही दामिनी त्याचा फोन कट करत असते, काय वैताग आहे असं म्हणून. पण आता महिपत मात्र खूप संतापतो आणि म्हणतो कुठे उलटली ही दामिनी देशमुख. पण महिपतने अगदी बरोबर जुगाड जमवलाय बरं का प्रेक्षकांनो, आणि साक्षीला त्या लेडी
लेडी कॉन्स्टेबलच्या तावडीतून सोडवलंय. आता इकडे सायलीबाईचे प्रयत्न चालू आहेत सासू सासऱ्यांना मनवण्याचे. आता तिने काहीतरी आवडीचं जेवण केलंय प्रतापरावांच्या आणि विमलला सांगत असते, आई विमलताई आईंच्या आवडीचं चटणी केली आहे आणि बाबांच्या आवडीचं गूळ चिंचेची आमटी केली आहे, ते आले ना की त्यांना सांगा हं इथे ठेवलंय सगळं. आता विमल म्हणते हो चालेल सायलीताई. आता सायलीने ते अन्न पाणी झाकून ठेवलंय आणि एक लेटर पॅड घेतलाय, त्यावरती तिने एक चिठ्ठी लिहिली आहे की आई बाबा मला माफ करा, आणि त्या चिठ्ठ्या तिने त्यांच्या ताटाखाली ठेवल्या. सायलीला खूप वाईट वाटते बिचारीला, पण असं एखादंच व्यक्ती असतं प्रेक्षकांनो ज्यांना त्याच्या चुकीची जाणीव असते. तशीच बिचारी सायली खूप इनोसंट आहे. आता विमल म्हणते सायलीताई अहो तुम्ही कशाला हे सगळं करताय, म्हणजे एक बोलू का तुम्हाला. सायली म्हणते बोला ना ताई. मग विमल म्हणते अहो सायलीताई तुमच्याकडनं कधी काही चूक झाली नाही, तुम्ही किती करता हो सगळ्यांसाठी, तर तन्वीताई सतत तुम्हाला पाण्यात बघत असतात. मग सायली म्हणते अहो जाऊ द्या विमलताई. विमल म्हणते सायलीताई अहो लहान तोंडी मोठा घास घेते, पण त्या तन्वीताईंना ना कोणीतरी धडक शिकवायलाच हवा, आणि हे तुम्हीच करू शकता. सायली म्हणते विमलताई तुमची नोकरी धोक्यात येईल, असं करू नका. मग विमल म्हणते काय करू हो सायलीताई, मला पण हा खोटारडेपणा सहन होत नाही. आपले मधुभाऊ सुद्धा त्यांच्याबद्दल काही चांगला विचार नाही करत. सायली म्हणते जाऊ द्या, कोणी काही ऐकलं तर तुमच्यावरच चिडतील. पण आता पुढचा सीन बघा प्रेक्षकांनो, मैपत साक्षीला भेटतोय. आता त्याला खूप त्रास होतोय आणि इमोशनल झालाय तो साक्षीच्या बाबतीत. मैपत म्हणतोय साक्षी तळहाता एवढी होतीस ना तू बेटा, तेव्हापासून जपत आलोय तुला, मला तुझी अवस्था बघवत नाहीये. साक्षी म्हणते अण्णा मला इथे येऊन पहिल्यांदाच जाणीव झाली आहे की माणसं किती वाईट असू शकतात. अण्णा मला इथून सोडवा ना, मला आता इथे श्वास घेणं सुद्धा अशक्य झालंय हो, प्लीज अण्णा मला सोडवा इथून. अहो तुम्ही काही प्रयत्न नाही करत आहे का माझ्यासाठी. मग आता मैपत म्हणतो अगं पोरी विश्वास ठेव माझ्यावर, मी खूप प्रयत्न करतोय. तेवढ्यात तिथे तो कॉन्स्टेबल शेवडे आलाय. आता त्या शेवडेने जेवण आणलेलं आहे साक्षीसाठी बाहेरून. तिथे असलेल्या एका कॉन्स्टेबलला बाहेर पाठवण्यात येतं. मग मैपत म्हणतो हे घे साक्षी तू जेवून घे, आणि शेवडेला म्हणतो ए शेवडे हे बाय माझी पोरगी आता इथं जेवण करणार आहे, तोवर जर कोणी इथं आत आलं ना तर मी इथेच मर्डर करीन ना त्याचा, चुपचाप बाहेर लक्ष ठेवायचं. त्यावर मैपत म्हणतो बरं ठीक आहे हे घ्या, आणि आता काहीतरी दिली आहे त्यांनी किल्ली का काहीतरी, ते मला दिसलं नाहीये नीट. आता मैपतने ते सगळं नाही चमचा दिलाय सॉरी आता तो मैपतने त्याच्या दोतऱ्याला पुसलाय आणि साक्षीला जेवू घालतोय तो, आणि म्हणतोय ए पोरी चल बापाकडनं 2 घास खाऊन घे. काय ग पोरी अगं किती वाळली ग तू, ते तू घरी असताना डाएट का फाईट करायची ना, ते करत असताना तू एवढी वाळली नव्हती, इतकी आता वाळून गेली साक्षी तू. आता साक्षीला तो एक घास खाऊ घालतोय. प्रेक्षकांनो काय दाखवलाय ना हा सीन, म्हणजे मला फार भारी वाटलाय, तुम्ही काही म्हणा. आता साक्षी म्हणते अण्णा अहो इथे नाही जेवण जातो, सगळ्या वाळलेल्या पोळ्या असतात इथे, मला नाही जेवण जात. त्या रबरासारख्या पोळ्या, ती पाण्यासारखी आमटी, मला कसं जेवण जाणार हो अण्णा. आता मैपत म्हणतो सांगितलं ना पोरी, आता तुला इथे जास्ती दिवस राहता येणार नाहीच आहे. अगं तुला इथून बाहेर काढायसाठी मोठा बंदोबस्त केलाय मी, त्या पवार वकिलाला काढून टाकलं मी, आणि जगातली बेस्ट वकील लावली आहे मी तुझ्यासाठी. अगं पोरी हा म्हणतात सोडवल ती तुला, अगं तुला हा पण म्हणायची गरज पडणार नाही, अगं तू हा म्हणायच्या आत ती तुला जेलातून सोडवणार. साक्षी म्हणते खरंच असं होणार का अण्णा. मग आता मैपत म्हणतो हो 113% होणार, काळजीच करायची नाही. अगं तुझा बाप आहे ना जिवंत, फक्त आता तुझी ती वकिलीनबाई आहे ना दामिनीबाई, ती तुला प्रश्न विचारल, ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीट बराबर द्यायची. मग आठवडाभराच्या आत आपण आपल्या घरात तुझी खोली, मऊ गादी, गारगार एसी आणि ते चायनीज सगळं तुझी वाट बघताय साक्षी. आता साक्षीला खूप होप्स दाखवल्यात प्रेक्षकांनो, मैपतने खूप सस्पेन्स वाढवलाय. काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, दामिनी देशमुख खरंच साक्षीला सोडवू शकेल का. मला तर बाई फार उत्सुकता लागली आहे, केव्हा कोर्टामध्ये अर्जुन आणि दामिनी समोरासमोर येत आहे. आय एम वेटिंग फॉर दॅट एपिसोड. पण प्रेक्षकांनो आता रामनवमीचा एक खास एपिसोड तुम्हाला बघायला मिळणार आहे. काल आपल्या लाईव्ह सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं सायलीचा खूप गोड लुक त्यांनी समोर आणलेला आहे. सायली स्वतः यात भजन गाणार आहे, कोणीच हा एपिसोड मिस करू नका हं. आता सायलीने सगळी तयारी केली आणि ती तिच्या बेडरूम मध्ये जाते. प्रिया तिला बघते आणि विचार करते ही सायली ना जास्तीच उडतीये,
हिच्यामुळे ना आता फार त्रास होतोय मला, हिचे दात आता घशात घालायलाच हवे. पण आता इकडे बघा काय झालंय, प्रतिमात्यावर जरा जास्तीच परिणाम झालाय. प्रिया त्यांना नेहमी डॉमिनेट करत असते ना, त्यांनी न केलेल्या गोष्टी मुद्दाम त्यांना म्हणजे केलेल्या गोष्टी त्यांना केलेल्या नाहीयेत असं ती नेहमी प्रिटेंड करते. या गोष्टीमुळे आता प्रतिमात्या खूप घाबरल्यात आणि नेमकं त्यांनी कालच बोलणं दाखवलं ना, तिकडे गेलीच नव्हती प्रिया आणि या पूर्णाजीला फोन करून वगैरे तिने सांगितलं की मी घरीच होते आणि प्रतिमात्याला तिने डॉमिनेट केलं. आता या प्रतिमात्याला झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. इकडे बाहेर तिने सुमन आणि नागराज आलेले आहेत. आता ते दोघं बिचारे दरवाजा वाजवत आहे, अहो वहिनी दार उघडा, दार उघडा ना वहिनी. तेवढ्यात आता तिथे रविराज आलेत आणि रविराज म्हणतात काय झालं. आता ही सुमन म्हणते अहो भाऊजी बघा ना वहिनी दारच उघडत नाहीये, मगाचपासून दार वाजवतोय आम्ही, काय झालं कोणास ठाऊक. रविराज म्हणतात अगं ए प्रतिमा, अगं काय झालं तुला, दार उघड. आता यांनी स्वतःला लॉक करून घेतलंय आतमध्ये. रविराज म्हणत असतात अगं प्रतिमा दार उघड, प्रतिमा तुला सायलीची शपथ आहे. आता जेव्हा ते सायलीबद्दल बोलतात, अशी शपथ देतात, तेव्हा पटकन प्रतिमा त्या दार उघडतात. आणि प्रेक्षकांनो आता मला असं वाटतं या प्रियाचं उघड लवकरच होणार आहे सगळं. म्हणजे ती जे काही आगाऊ धंदे करते ना ते सगळे हळूहळू आता पुढे येणार आहेत. आता या प्रतिमात्याने दरवाजा उघडलाय. आता सगळेजण त्यांच्या खोलीत जातात, त्या रडत असतात बिचाऱ्या. रविराज म्हणतात काय झालंय प्रतिमा, काय बिनसलंय, अगं तू बोलशील तेव्हाच कळेल ना आम्हाला, काय झालंय काय. सुमन म्हणते अहो भाऊजी मगाशी तर त्या चांगल्या होत्या, माझ्याशी गप्पा मारत होत्या, काय झालं कोणास ठाऊक. बोलता बोलता मी तन्वीचा विषय काढला आणि त्या नाराज झाल्या. अगं बाई वहिनी, अहो तन्वी तुम्हाला फोनवर जे काही बोलली त्याचा तुम्ही अजून त्रास करून घेताय का. मग रविराज विचारतात काय झालं, काय म्हणाली तन्वी. आता यांच्या बिचाऱ्यांच्या जीवाला घोरच आहे प्रेक्षकांनो. असो, आता हा सीन त्यांनी इतकाच दाखवलाय. आता आपल्याला उद्या कळेल काय झालंय ते. आता प्रतापराव आणि कल्पनाताई जेवायला बसतात. प्रतापराव ते जेवण बघतात आणि खुश होऊन जातात आणि म्हणतात काय गं विमल तू केलास स्वयंपाक. त्यावर विमल म्हणते नाही मी नाही. आता विमल पुढे काही बोलणार तेवढ्यात कल्पनाताई म्हणतात बस बस मला नाही ऐकायचं कोणाचं कौतुक. आणि आता ते प्रतापराव पण तोंड वाकडं करतात, म्हणजे त्यांना कळलंय की हे सगळं सायलीने केलंय. आता सायलीने लिहिलेली चिठ्ठी कल्पनाताई बघतात आणि पुन्हा जरा डबल तोंड वाकडं करतात. असो, पण जेवण मात्र करतात बरं का सायलीच्या हातचं. आणि हा सीन एवढाच दाखवलाय. आता इकडे अश्विन खूप गिल्टी फील करतो. तो तन्वीला म्हणत असतो अरे यार माझंच चुकतंय, का तुला माझ्यामुळे सहन करावं लागतंय कोणाच ठाऊक. ते सायलीला काहीच कसं वाटलं नाही आपल्या खोलीमध्ये मोबाईल लपवताना. प्रिया म्हणते जाऊ दे रे अश्विन, तू कशाला रागराग करतो, ती सायली कशी आपल्याला माहिती आहे ना. अश्विन म्हणतो अगं तसं नाही ग तन्वी, अगं मी असा चिडचिडा नव्हतो ग कधी, पण या सायलीने ना ठरवलंय मला असं वागायला लावायचंच. मग प्रिया म्हणते अरे अश्विन तूच या घरामध्ये एकमेव असा आहे जो त्या सायलीला सरळ करू शकतो. पण जाऊ दे आता सोड बरं हा विषय, शांत हो. तू काही खाऊन घेतोस का विमल ताईंना वाढायला सांगू. त्यावर अश्विन म्हणतो खरंच नकोय तन्वी, मला काहीच नकोय. मग आता प्रिया म्हणते दूध आणू का तुला, थंड दूध आणते हं चल. आता इकडे या दोघांचे नाटकं. आता इकडे सायलीबाई मनवत आहेत अर्जुनरावांना. सायली म्हणते अहो बोला ना माझ्याशी, हे बघा तुमच्या आवडीची खीर केली आहे मी, ओलं खोबरं घालून मस्त खीर केली आहे. आता अर्जुन नाराज झालाय, तो बोलतच नाहीये सायलीशी. आता हा सीन तुम्ही शेवटचा बघताय प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडचा हा शेवटचा सीन आहे. आज त्यांनी खूप छोटा दाखवला एपिसोड. सायली म्हणत असते अहो जेवा ना प्लीज. आता अर्जुन समोर येणार तेवढ्यात सायली म्हणते अहो थांबा थांबा, या खिरीमध्ये तर खोबरंच घालायचं विसरले मी. अर्जुन म्हणतो हे शक्यच नाहीये, माझ्या बायकोला बरोबर माहितीये मला काय आवडतं आणि काय नाही. सायली आता गोड हसते आणि म्हणते आता कसं, माझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडी मला झोपेत जरी विचारला ना तरी सुद्धा मी सांगेल, पण तरी सुद्धा बाई माझा नवरा चिडलाय माझ्यावर. अहो बघा ना माझ्याकडे, बघा ना, शी बाई माझं ऐकतच नाहीये कोणी. अहो माझ्या नवऱ्याला समजवा ना तुम्ही, सांगा ना माझ्या नवऱ्याला त्याच्या बायकोला माफ करा म्हणून. आता उगाचच असं लाडी लाडी बोलणं चाललंय. आता अर्जुन थोडाच हिच्या वेळ जास्ती वेळ रुसणार आहे. आता तो स्माइल करतो आणि जाऊ द्या सगळं काही झालंय छान असं एकमेकांकडे बघून ते बोलतात. तर बघा हा एपिसोड त्यांनी इथेच समाप्त केलाय. आता पुढच्या भागामध्ये आपण बघतोय यांनी घरामध्येच कॅन्डल लाईट डिनर केलाय, मस्त मेणबत्त्या वगैरे पेटवल्या. अर्जुन आणि सायलीने खूप छान रोमॅन्टिक डिनर केलाय आणि अर्जुन म्हणतोय आता तुला विसरता येणार नाही, असा मस्त कॅन्डल लाईट डिनर आपण करूयात सायली. आणि त्या दोघांचं छान जेवण खावण असं अंधारात त्यांनी दाखवलंय. पण आता इकडे बघा दामिनी देशमुखला घेऊन आलाय महिपत त्या पोलीस स्टेशनमध्ये. दामिनी आता त्या लेडी कॉन्स्टेबलला तिथे बोलवते आणि म्हणते काय ग
तू आहेस का ती साक्षी शिखरेला त्रास देत होतीस का? साक्षी शिखरेच्या अंगाला हात लावायच्या आधी विचार करायला हवा होता ती माझी अशील आहे, दामिनी देशमुखची. आता तुम्ही तुमच्या सस्पेन्शनला येणारे एपिसोड एकदम झक्कास असणारे प्रेक्षकांनो. आता रामनवमीचा पण खूप खास असणारे एपिसोड, तर बघत राहा. ठरलं तर मग आजचा एपिसोड कसा वाटला मला सांगा. आणि आपले घरोघरी आणि लग्नानंतरचे रिव्ह्यू संध्याकाळी येतील. आजचा एपिसोड कसा वाटला सांगा, लाईक करा, कमेंट करा. आणि कालच्या लाईव्ह स्टेशनमध्ये ज्यांना येता नाही आलं काही हरकत नाहीये, त्यांनी माझं लाईव्ह स्टेशन नक्की बघा आणि कसा वाटलं तेही मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू. भेटूयात उद्या. धन्यवाद.